नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत आमच्या गावचं एक फेमस ठिकाण आहे आंबोली म्हणून। तर तिथं आपण आज चाललेलो आहोत आणि तिथलं निसर्गरम्य दृश्य आपण बघणार आहोत। चला तर जाऊन बघूया। तर मित्रांनो, आपण चाललेलो आता आंबोलीत। तर त्या ठिकाणाला आंबोली का म्हणतात हे आपल्याला अजूनपर्यंत काय माहित नाही पडलेलं आहे, पण तरी पण ते दृश्य आहे ना जबरदस्त। आणि पूर्ण कोकणात आमच्या पावसाळ्यातून पूर्ण आहे ना जंगल हिरवं गार होतं। तर आपल्याला एक नवीन माणूस भेटलेला आहे। अरे इथूनच जायचं ना आंबोईत, सरळ आहे ना? चालेल। तर मित्रांनो, आपण आता सरळ चाललोय आंबोईमध्ये। हा रस्ता आपल्याला कसं पहिल्यांदाच आपण आलो इकडे, पण याची दृश्य आपण खूप बघितलेली होती। तर ते दृश्य पाहून आपलं मन कसं राहावलं नाही आणि शेवटी आपण म्हटलं की बाबा इकडे एकदा तरी आपल्याला गेलंच पाहिजे। मित्रांनो, ही रानकोंबडी बघा, दिसतात का बघा तुम्हाला? ही बघा रानकोंबडी। तर ही रानकोंबडी होती आपल्या इकडची, पाहतायत बघा एकदम अजूनपर्यंत आहेत। तर ही रानामध्ये राहतात म्हणून यांना रानकोंबडी असं म्हणतात। तर मित्रांनो, वाट बघा एकदम कशी आहे ती, म्हणजे गावचं एक आहे ना सौंदर्य आहे ना ह्या वाटेनेच घेरावून घेतलंय। आपल्याला आता इथून चांगली दृश्य दिसायला स्टार्ट झालेलं आहे आणि आंबोली आहे बहुतेक त्याची सुरुवात झालेली आहे, कारण आपल्याला इथून मळ्यातून पाणी दिसतंय। तुम्ही बघा हे कसं मळ्यातून पाणी वाहतंय ते। चला अजून पुढे जाऊन बघूया आपण। तर हे बघा पाणी कसं वाहतंय ते। तर मित्रांनो, फायनली आपण आंबोलीत आलेलो आहोत आणि ही वाडी आहे। वाडीला आपण क्रॉस करून हे आंबोलीत आलेलो आहोत। तर मित्रांनो, कसं वाटलं हे दृश्य मला कमेंट करून नक्की सांगा। आणि एकदम भन्नाट आहे ना, भन्नाट। तर मित्रांनो, हे दृश्य कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून आहे, चला तर तुम्हाला दाखवतो अजून किती चांगली दृश्य आहेत ते आपल्या इकडे। तर मित्रांनो, हे दृश्य आहे ना, हे म्हणजे आंबोली। तर हे आमच्या बाईंगवाडीमध्ये आहे आणि बाईंगवाडीतून असं थोडंसं दूर गेल्यानंतर हे आंबोली हे एक आपल्याला निसर्गरम्य वातावरण किंवा निसर्गरम्य दृश्य बघायला मिळतं। तर मित्रांनो, कमाल असं दृश्य आहे इकडे आणि पूर्ण मळ्यांमध्ये बघा तुम्ही, मळ्यांमध्ये आहे ना पूर्ण पाणीच्या पाणी आहे। या पाण्यामध्ये मासे पण येतात, पण आता आपल्याला काही दिसत नाही तिथे मासे वगैरे आहेत काय। पण बघा तुम्ही पूर्ण चारी साईडला बघा